तुम्हाला माहिती आहे का, वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पहिला किल्ला तोरणा कसा जिंकला? पुणे जवळच्या वेल्हे गावात बसलेला तोरणा किल्ला डोंगरदरी आणि कड्यांनी पूर्णपणे घेरलेला आहे. त्याच्या प्रचंड आणि भव्य आकारामुळे त्याला प्रचंडगड असेही म्हटले जात असे. पण प्रश्न असा, तोरणाच का? पहिलं कारण म्हणजे त्याचं स्ट्रॅटेजिक लोकेशन. पुणे परिसरातील सर्वात उंच किल्ला जो तोरणा जिंकतो तो संपूर्ण प्रदेशावर नजर ठेवू शकतो. दुसरं कारण, कमकुवत आदिलशाही नियंत्रण. हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता, पण फक्त मिलिटरी पोस्ट म्हणून वापरला जायचा. त्यामुळे तिथे जास्त सैन्यतळ नव्हता. जे होतं ते निष्काळजी होतं. ही मोहीम 3 टप्प्यात रचली गेली. सिक्रेट प्लॅनिंग. महाराजांनी गुप्तचरांच्या माध्यमातून संपूर्ण माहिती गोळा केली. गडावर सैन्य किती आहे, किल्ल्याची रचना कशी आहे आणि आदिलशाही सैन्याची नेमकी कमजोरी कुठे आहे. निर्णय स्पष्ट होता, किल्ला शक्तीने नाही युक्तीने घ्यायचा. आणि इथेच सुरू झाला गनिमी काव्याची. गुप्तचरांनी कळवलं होतं, गडावर सैन्य कमी आणि निष्काळजी आहे. आदिलशहाला वाटत होतं त्यांच्या किल्ल्याकडे कोणी धाडस करून पाहणार नाही. पण हाच त्यांचा भ्रम ठरला आणि महाराजांची युक्ती कामाला आली. महाराजांनी मावळ्यांसह किल्ल्याकडे वाटचाल सुरू केली. निर्जन मार्गाने गडावर प्रवेश झाला. आदिलशाहीच्या थोड्याशा सैन्याला चारही बाजूंनी घेरण्यात आलं. अचानक झालेल्या धक्क्याने त्यांना सावरायलाही वेळ मिळाला नाही आणि शरणागती पत्करण्याशिवाय पर्याय उरला नाही. तोरणा काबीज झाला. तोरणा जिंकून स्वराज्याचं पहिलं तोरण लावलं गेलं. किल्ला ताब्यात घेतल्याबरोबर दुरुस्ती सुरू झाली, कारण ही बातमी पोहोचताच आदिलशाहीकडून प्रतिकार होणार हे महाराजांना ठाऊक होतं. दुरुस्तीच्या कामात गडावर गुप्त खजिना सापडल्याचं सांगितलं जातं. हा खजिना पुढे राजगडाच्या बांधणीसाठी आणि स्वराज्य उभारणीसाठी उपयोगात आला. मोठ्या सल्तनतीशी लढण्यासाठी नेहमी मोठी फौज लागत नाही, लागतं ते धाडस. पण धाडस वेड नसावं, ते नियोजित असावं. आणि हेच आपल्याला महाराजांच्या प्रत्येक पावलात दिसतं. अशाच मराठी इतिहासाच्या कथा ऐकण्यासाठी स्वराज्य कथाला फॉलो करा.